हा उज्जैन जवळ आहे काय, जिथं श्रीकृष्णानं तिकडे जात होते. कधी गेला उज्जैनला सांदीपनी ऋषींचा आश्रम बघून या तुम्ही. तसा हा अश्वलायन ऋषींचा आश्रम होता, वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता, वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता. तसा अश्वलायन ऋषी हा आश्रम इथं होता. त्या आश्रमात ही सगळी शिकत होती. आता तुम्हाला हे दिसतंय ना, हे सगळं पूर्वी असं सगळं हे आता 400, 500, 1000 वर्षामध्ये झिजला आहे हा सगळा. हा गड सुद्धा झिजलेला आहे, काय 10-12 फूट खाली आलेलं आहे. हे सगळं असं सगळं पाणी असायचं 350-400 वर्षापूर्वी. तर गड निवडताना सुद्धा किती जाणीवपूर्वक निघडलं आहे बघा, की जेणेकरून आपल्या गुरूंची हे गुरूंना कोणी हे करू नये, त्रास करू नये. हां, इतक्या पद्धतीने त्यांनी तो घर घेतलेला आहे. हे तरुण मिळालेत. हो सांगा, 2 मिनिटं मी बोलतो की लगेच तुम्ही 1-2 मिनिटं घ्या. काय तर एवढा उद्देश असा आहे की हा मारुती आहे ना, हे आत्ता आपले एक समर्थ भक्त आहेत, त्यांनी हे मंदिर बांधलं का. आता ते कौलारू घर होतं आपल्याकडे पूर्वी खेडेगावात. कौलारू घरे असतात ना, तसं कौलारू होतं हे आत्ता हे सिमेंट कॉन्क्रीट झाले. वर्षानुवर्ष कौलारूच होतं, पण मग इतर लोकांना तर बसायला काही लोक ध्यानाला बसतात वगैरे म्हणून आपण ते कौलारूचं काय सिमेंट कॉन्क्रीटचं केलं. हे लोकांनी त्याला म्हणलं कशाला करताय काय, पण लोकांची गरज होती ती म्हणून आपण. अदरवाईज साधं कौलारू घर होतं. ती मूर्ती बघितली की तुम्हाला लक्षात येईल. ती जी मूर्ती आहे ती समर्थ स्थापित मूर्ती आहे. आणि तुम्ही जाताना येताना जर मारुती लागला का, येताना हा नाही, एकदम आत ना आलात ना तुम्ही, कमानीतनं आल्या एक गुजरात मारुती आहे. तो मारुती गडावर रामदास स्वामींच्या अगोदर बसला. म्हणजे त्या मारुतीला समर्थ सदा प्रदक्षिणा घालत होते. कुठला लक्षात आला का, त्याला पेठेतला मारुती म्हणतात. तर त्या मारुतीची उपासना खूप जणांनी केली आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही जो पार बघता ना, आता तुम्ही आला तिथं एक पिंपळाचा पार आहे बघा. तर पिंपळाच्या पाराचं फार महत्व आहे. ते काय विशेष म्हणजे टिळकांच्या सगळ्या सभा ज्या आहेत, मॅक्सिमम टिळक ह्या गडावर राहिले. कारण गड इथेच लिहिलेले 100 दिवसामध्ये लिहिलेले कोणा आठवून. कारण वैशिष्ट्य असं आहे की आता तुम्ही टू व्हीलरवरून आला काय मोटरसायकल, पूर्वी पाऊलवाट होती. एक घोड्यावरनं ते यायला लागायचं किंवा पायी तरी. आता जसं मर्सिडीज सगळ्यांना परवडत नाही, तसा घोडा पूर्वी सगळ्यांना परवडत नव्हता. आपली 2 पायाची सायकलच सगळ्यांना असायची. 2 पायाची सायकल. त्यामुळं कुणी यायला इथं धजावायचं नाही, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तर त्यामुळं हे करत असताना फार जाणीवपूर्वक ह्या लोकांनी सगळं नियोजन केलेलं आहे. आणि इतक्या लांब आत्ता तुम्हाला